नमस्कार स्टुडंट्स. मी भूषण गुडके तुमचं कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स ऑफ फॉर यूपीएससी आणि एमपीएससी मध्ये स्वागत करतो. आजचा आपला जो शॉर्ट व्हिडिओ आहे तो म्हणजे तुम्हाला जीएस इतिहासाचा जो जीएस कोर्स मॉड्यूल आहे त्या संदर्भातलं एक ब्रीफ इंट्रोडक्शन देण्यासंदर्भात आहे. जसं तुम्हाला माहिती आहे की आता 2025 पासून एमपीएससीची जी एक्झाम आहे ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार आहे. यूपीएससी 2013 पासूनच डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार जे काही एक्झाम आहे ती कंटिन्यू होत आहे. त्याच्यामध्ये जीएस वन मध्ये जो पार्ट येतो आणि म्हणजे एक पार्ट येतो त्याच्यामध्ये समजा हिस्ट्री. आता जीएस वन पेपर जर आपण बघितला म्हणजे मेन्सचा जर बघितला तर त्याच्यामध्ये 3 इम्पॉर्टंट सब टॉपिक्स येतात. एक म्हणजे हिस्ट्री, त्याच्यानंतर जिओग्राफी आणि त्यानंतर सोसायटीचा पार्ट. प्रिलिम्स मधला जरी आपण जीएसचे पार्ट बघितला किंवा सिलेबस बघितला त्याच्यामध्ये 7 टॉपिक्स दिले. त्या 7 टॉपिक्स पैकी जो एक पॉइंट आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे इंडियाची हिस्ट्री आणि इंडियन नॅशनल मुवमेंट आणि महाराष्ट्राच्या कंटेक्स्टमध्ये विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राच्या काही भागांशी. आता बऱ्याच कॅन्डिडेटच्या बाबतीमध्ये काय होतं, की ज्यांचा हिस्ट्री ऑप्शनल सब्जेक्ट आहे, त्यांचा तर हा सिलेबस कव्हर होऊन जातो. ज्यांचा नाहीये, तर त्यांना हिस्ट्रीमध्ये धडपड करावी लागते. धडपड म्हणजे काय, की प्रिलिम्स आणि मेन्स दोघांमध्ये हिस्ट्री इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. प्रिलिम्समध्ये नाही म्हटलं तरी 15 एक क्वेशन्स त्याच्यामध्ये येतात. त्याच्यामध्ये त्याचं वेटेज डिनाय करून चालणार नाही. मेन्समध्ये जर बघितलं, तर मेन्समध्ये जर यूपीएससीचा ट्रेंड आपण अनुभवला, तर जवळपास एक 100 पर्यंतचे जे मार्क आहे, 100 ते 120 पर्यंतचे मार्क म्हणू शकतो. म्हणजे व्हेरिएशन होत जातं. 80 पासून 100, 100, 110 पर्यंत त्याच्यावर काय विचारले जातात, तर क्वेशन्स विचारले जातात. क्वेशन्स विचारत असताना ते महत्त्वाचं काय आहे, की हिस्ट्रीचा जो सिलेबस आहे ना, फार वास्ट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जवळपास जर आपण बघितलं, तर पूर्ण प्री आणि मेन्स हे दोघंही सब्जेक्ट किंवा सिलेबस आपण कव्हर केला, तर त्याच्यामध्ये 7 टॉपिक्स येतात. एक म्हणजे एन्शियंट इंडिया, दुसरं म्हणजे मिडिव्हल इंडिया, थर्ड म्हणजे आर्ट अँड कल्चर, ठीक आहे, त्याच्या संदर्भात चालत असणार. त्याचबरोबर मॉडर्न इंडिया. त्यानंतर जर आपण बघितलं तर इंडियन हिस्ट्री म्हणजे महाराष्ट्राची हिस्ट्री आणि त्याचबरोबर पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया आणि वर्ल्ड हिस्ट्री म्हणजे मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्री. हे सब टॉपिक्स त्याच्यामध्ये येतात. आणि कॅन्डिडेट्सला जर हे कव्हर करायचं म्हटलं, तर नाही म्हटलं तरी प्रत्येक सब्जेक्टसाठी जरी एक बुक रेफर करायचं म्हटलं, तर मिनिमम त्याला 7 बुक्स काय करावं लागतात, तर रेफर करावं लागतात. आणि प्रत्येक बुक्स जरी बघितलं, तरी 300-350 पेजेसच्या गोष्टी होतात. म्हणजे एकच सब्जेक्ट जर तुम्हाला कव्हर करायचा असेल, तर एक 2,500 पेजेस जे असतील, हे तुम्हाला काय करावे लागतात, तर रीड करावे लागतात. त्याच्यानंतर त्याच्यात अंडरस्टँड करणे. काहींना हिस्ट्री व्यवस्थित लक्षात येत नाही. काहींना क्रोनॉलॉजिकल ॲस्पेक्ट लक्षात येत नाही. तर तुम्हाला त्या गोष्टी लक्षात नाही राहिल्या, तर तुम्हाला लिहिणं काय होऊ शकतं, तर डिफिकल्ट होऊ शकते. तर मग याच्यावर काय केलंय, तर आपण एक सोल्युशन्स काढले. तुमचे जे एफर्ट्स आहेत, ते एफर्ट्स तुम्ही मला काय करणार, तर आउटसोर्स करणार आहात. तर तुमच्यासाठी मी हा कोर्स डिझाइन कसा केलेला आहे, की याच्यामध्ये जेवढेही प्रिलिम्स प्लस मेन्स हिस्ट्रीचे जे टॉपिक आहेत, हिस्ट्रीचे टॉपिक सर्व काय केले जातील, आपले लेक्चर्समध्ये कव्हर केले जातील. हे कव्हर करत असताना तुम्हाला रेडी टू रेफरन्स जे नोट्स असतील, त्या नोट्स पण तुम्हाला काय दिल्या जाईल, तर दिल्या जातील. त्याच्यामध्ये तुमची आन्सर रायटिंग जी प्रॅक्टिस आहे, ती हिस्ट्री संदर्भातली ती पण करून घेतली जाईल आणि त्याच्यातून तुमची कॉन्सेप्ट बिल्डिंग झाल्यानंतर तुम्हाला त्याचा प्रिलिम्सला पण फायदा होईल आणि मेन्सला पण फायदा होईल. आता या दोघी गोष्टींमध्ये म्हणजे जे यूपीएससी करत असतील आणि जे एमपीएससी करत असतील. यूपीएससीची प्रिलिम्स मेमध्ये आहे. ठीक आहे. त्याच्या अगोदर बऱ्याचशा कॅन्डिडेट्सला समजा रिव्हिजनसाठी किंवा हिस्ट्री व्यवस्थित होत नाही, ते कव्हर करण्यासाठी असेल, तर हा पण कोर्स त्यांच्यासाठी आहे. आणि त्यानंतर मेन्सला जर तुम्ही यूपीएससीचं करत असाल, तर ऑब्व्हियसली तुम्हाला ह्या गोष्टी लागणारच आहेत. आणि त्याच्यानंतर जे एमपीएससी असेल, तर एमपीएससीच्या बाबतीमध्ये आहेच. म्हणजे दोघी कॅन्डिडेट्सचे गोष्ट लक्षात ठेवून म्हणजे व्हास्ट सिलेबस एक सिस्टमॅटिक वेने कव्हर करून देऊन, एक चांगले स्टँडर्ड क्वालिटी नोट्स प्रोव्हाईड करून, तुमच्याकडून तो अभ्यास करून घेणे, जेणेकरून तुमचं काय होणार आहे, तुमचे जे एफर्ट्स आहेत, हे एफर्ट्स रिड्यूस होतील आणि तुमच्याकडे अवेलेबल असणारा जो टाईम असणार आहे, तो तुम्ही तुमच्या ऑप्शनलला किंवा जीएस, एसए, एथिक्स याच्यामध्ये देऊ शकता. तर मग याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय, जसं इथं सांगितलंय, हे म्हणजे कन्सेप्च्युअल जी अंडरस्टँडिंग आहे, त्याच्यामध्ये आपण दिलेलं आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह जे काही तुम्हाला स्टडी मटेरियल आहे, ते तुम्हाला प्रोव्हाईड करण्यात येईल. हे बोथ लँग्वेजमध्ये असणार आहे, इंग्रजी आणि मराठी याच्यामध्ये. आता जर आपण सिलेबस बघितला, म्हणजे प्रिलिम्स आणि मेन्स हिस्ट्री स्पेसिफिक. प्रिलिम्समध्ये काय कुठला दिलेला आहे? मग आता त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं, भारताचा इतिहास, भारतीय राष्ट्रीय चळवळ आणि महाराष्ट्राच्या महाराष्ट्राचा. फक्त यूपीएससीमध्ये जर गेलं तर हा वर्ड नसतो. एमपीएससीच्या कॉन्टेक्स्टमध्ये हा येतो. म्हणजे महाराष्ट्राच्या यूपीएससीच्या कॉन्टेक्स्टमध्ये इंडियन हिस्ट्री आणि इंडियन नॅशनल मूव्हमेंट आणि महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्टमध्ये फक्त हा वर्ड ॲड होतो, महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा. त्याच्यानंतर मुख्य परीक्षेमध्ये जीएस वन पेपरमध्ये जर बघितलं, तर भारतीय वारसा, संस्कृती आणि इतिहास. ठीक आहे. ह्याच्यामध्ये टॉपिकमध्ये जर बघितलं तर इंडियन म्हणजे जे कल्चर म्हणजे भारतीय संस्कृती प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत. मग इथं कलेची रूपे, व्हेरिएट फॉर्म्स ऑफ आर्ट्स, साहित्य म्हणजे लिटरेचर, स्थापत्यकला म्हणजे आर्किटेक्चर यांच्या ठळक पैलूंचा समावेश केलेला राहील. ठीक आहे, हे आले. महाराष्ट्रातील
संत चळवळीच्या विशेष संदर्भात भक्ती चळवळ व त्याचे तत्वज्ञान. आता UPSC मध्ये जर गेलं तर ही भक्ती मूव्हमेंटचा जो पार्ट आहे, हा स्पेसिफिकली इन्क्लूड नाही केलेला. पण याच्यावर क्वेशन येऊन गेलेले आहेत. आणि MPSC मध्ये हा पार्ट एम्फसाइज केलेला आहे. म्हणजे भक्ती चळवळ आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामधले जे संत चळवळी याच्यावर फोकस विचारलेला आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं, की आधुनिक भारताच्या इतिहासातील 18व्या शतकाच्या मध्यापासून आतापर्यंतच्या महत्त्वपूर्ण घटना, महत्त्वपूर्ण व्यक्ती आणि जे इश्यूज किंवा समस्या असतील ते. त्याच्यानंतर इंडियन नॅशनल मूव्हमेंट, ज्यालाच म्हटलं गेलं स्वातंत्र्य लढा. याच्यातले विविध टप्पे, त्याच्यानंतर मग जे वेगवेगळे कंट्रिब्युशन आहे अक्रॉस द कंट्री ते कुठले-कुठले आहे, ठीक आहे. आणि पुन्हा हे डिस्कस करत असताना त्यांनी वरती लाईन लिहिलेली आहे, की महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राचा जो इतिहास आहे, तो पण काय करायचा आहे, आपल्याला कव्हर करायचा आहे. त्याच्यानंतर स्वातंत्र्योत्तर एकीकरण आणि देशांतर्गत पुनर्रचना, म्हणजे याला आपण पोस्ट इंडिपेंडन्स इंडिया म्हणतो. आणि वर्ल्ड हिस्ट्री म्हणजे जगाच्या इतिहासामध्ये 18व्या शतकापासून औद्योगिक क्रांती, जागतिक युद्धे, देशांच्या भूसीमांची पुनर्रचना म्हणजे रिऑर्गनायझेशन, आपण काय म्हणू शकतो त्याला, डिलिमिटेशन म्हणू शकतो किंवा रिड्रॉल ऑफ द बाउंडरीज हा जो वर्ड या ठिकाणी यूज केलेला आहे त्यांनी. वसाहतवाद, कॉलोनायझेशन, निर्वसाहतवाद, डिकॉलोनायझेशन, राजकीय तत्वज्ञान जसं की साम्यवाद, भांडवलशाही, समाजवाद इत्यादी. म्हणजे ज्या फिलॉसॉफीज आहेत, त्या फिलॉसॉफीज, त्यांची रूपे आणि समाजावरील त्यांचा प्रभाव यांचा समावेश आहे. म्हणजे हा झाला तुमचा सिलेबस. हा सिलेबस प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही पर्स्पेक्टिव्हने काय दिलेला आहे. मग आता याच्यामध्ये जर आपण याला सिम्प्लिफाय केलं म्हणजे सब्जेक्ट स्पेसिफिक गोष्टी, तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय येतं तुम्हाला? प्राचीन भारत येतो, मध्ययुगीन येतो, भारतीय कला आणि संस्कृती येते, आधुनिक भारताचा इतिहास येतो, स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास येतो, महाराष्ट्राचा इतिहास आणि आधुनिक जगाचा इतिहास. आता लक्षात घ्या, आर्ट अँड कल्चरमध्ये जरी बघितलं ना, आर्ट अँड कल्चरमध्ये अंडरस्टँड करून घेण्यासाठी तुम्हाला जोपर्यंत त्याचा बॅकग्राऊंड माहीत नाहीये, म्हणजे एन्शियंट अँड मिडिव्हल हिस्ट्री माहीत नाहीये, तोपर्यंत आर्ट अँड आर्किटेक्चर अंडरस्टँड करायला डिफिकल्ट जाते. आणि एकदा जर तुम्हाला बॅकग्राऊंड व्यवस्थित माहिती असला आणि त्या संदर्भातला जर क्वेश्चन आला, हे तुम्ही मोस्ट इफेक्टिव्ह पद्धतीने काय करू शकतात, तर त्याला लिहू शकतात. आणि आपलं जे प्रिपरेशन असणार हे कसं असलं पाहिजे, तर एकदम कॉम्प्रिहेन्सिव्ह असलं पाहिजे आणि अकॉर्डिंग टू डिमांड ऑफ द एक्झामिनेशन असलं पाहिजे. ज्यात आपले रिलेटिव्हली टाईम कमी लागेल, एफर्ट्स कमी लागतील आणि त्याच्यामध्ये आपलं तुमचं काय व्हायला पाहिजे, आपलं जो सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट व्यवस्थित पद्धतीने अंडरस्टँड झाला पाहिजे. मग समजा आपला हा जो कोर्स आहे, हा जर कोर्स जॉइन केला, तर त्याचे फायदे काय होतील? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी. ज्या कॅन्डिडेट्सला हिस्ट्री डोक्यात लक्षात ठेवायला, त्याच्यानंतर कुठली गोष्ट कशी घडली, त्याच्यामागे काय गोष्ट झाली, हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही, तोपर्यंत ते तुम्हाला लक्षात राहणार नाही. कारण ऑब्जेक्टिव्ह एक्झामिनेशनमध्ये काय होतं मित्रांनो, बऱ्याचशा गोष्टी पाठांतरावर होत्या. आणि जर पाठांतर केलं आणि त्या संदर्भातले जर क्वेश्चन आले, तुम्ही तिथे टिक करू शकत होता. पण सब्जेक्टिव्ह एक्झामिनेशन ज्यावेळेस येते, त्यामध्ये महत्त्वाचं काय आहे? ऑब्जेक्टिव्ह काही फॅक्ट्स तर तुम्हाला इम्पोर्टंट आहेत. पण ऑब्जेक्टिव्ह सोबत एनालिटिकल तुमचे स्किल्स इम्पोर्टंट आहे. तर तुम्हाला हिस्ट्री व्यवस्थित अंडरस्टँड झाली नसेल, तर तुम्हाला काय होतं, त्या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो आन्सर लिहिण्यामध्ये किंवा तुमचं आन्सर एका डायरेक्शनने जाऊ शकतं. पुन्हा हिस्ट्रीचं जर तुमची व्यवस्थित अंडरस्टँडिंग डेव्हलप झाली असेल, त्याचा काही अंशी पार्ट हा इतिहास म्हणजे सॉरी एसेमध्ये होतो आणि त्याच्यामधले काही एक्झाम्पल्स वगैरे काही असतील ते तुम्ही एथिक्समध्ये वगैरे काय करू शकता, तो कोट करू शकता. म्हणजे जो हिस्ट्रीचा डायमेन्शन आहे, हिस्ट्री जर तुमचं व्यवस्थित कव्हर असली, ज्यामध्ये आपण वर्ल्ड हिस्ट्री पण कव्हर करणार आहोत. वर्ल्ड हिस्ट्री व्यवस्थित कव्हर असली, तुम्हाला आय-आरला मदत होते. आय-आर सोबतच तुम्हाला जर व्यवस्थित मदत झाल्याबरोबर त्याला सिक्युरिटीचा जो अँगल आहे, त्याला पण तुम्हाला त्याच्यामध्ये काय होते, तर मदत होते. म्हणून जर काही डीप अंडरस्टँडिंग असेल, जी एक्झामिनेशन जीएस लेव्हलला इम्पोर्टंट आहे, ती गोष्ट आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, की इतिहासाच्या प्रिपरेशनसाठी मग ती एन्शियंट, मिडिव्हल, आर्ट अँड आर्किटेक्चर, त्याच्यानंतर मॉडर्न इंडिया, महाराष्ट्राची हिस्ट्री, ठीक आहे. त्याच्यानंतर पोस्ट इंडिपेंडन्स आणि वर्ल्ड हिस्ट्रीचा जर पार्ट बघितला, तर याच्यासाठी तुम्हाला इकडे-तिकडे कुठेच जायची गरज नाही. एकाच ठिकाणी तुम्हाला वन स्टॉप सोल्युशन आहे, ते तुम्हाला काय केलं जातंय, प्रोव्हाईड केलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समग्र नोट्स. आपले हे जे नोट्स असतील कॉम्प्रिहेन्सिव्हली स्टँडर्ड बुक्समधून क्युरेटेड केलेले असतील. मग त्याच्यामध्ये वायसीएमएचे बुक्स आहेत. त्यानंतर बघितलं तर एन-सी-ई-आर-टीचे बुक्स आहेत. महाराष्ट्र स्टेट बोर्डचे बुक्स आहेत आणि जे काही महत्त्वाच्या गव्हर्नमेंट वेबसाईट्स आहेत, त्यावरून आपण काय करतोय, हे जे मटेरियल आहे, हे तुमच्यासाठी ऑर्गनाइज्ड वेमध्ये काय करणार आहात, तर प्रेझेंट करणार आहोत. जेणेकरून तुम्ही इंग्लिशमधून प्रिपेअर करत असाल किंवा मराठीमधून प्रिपेअर करत असाल. तर तुमच्या जे नोट्सचा जो पार्ट आहे, तो नोट्स पण तुम्हाला काय केल्या जातील, प्रोव्हाईड केल्या जातील. हे प्रिफर केल्यानंतर तुम्हाला बाकीच्या काही जास्त गोष्टी कव्हर करण्याची गरज पडणार नाही. जिथे-जिथे काही महत्त्वाचे चॅप्टर्स राहतील, महत्त्वाचे टॉपिक्स राहतील, त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जाईल. फक्त तेवढं तुम्हाला काय, काही पुस्तकमधून गोष्ट कव्हर करावं लागेल आणि त्याचे पी-डी-एफ तुम्हाला प्रोव्हाईड केले जातील. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेची बचत. आता कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये आहे. भरपूर सब्जेक्ट कव्हर करायचे आहेत. तुमचा जर हिस्ट्री ऑप्शनल सब्जेक्ट असेल, तर हा कोर्स तुमच्यासाठी नाही. तुमच्या गोष्टी कव्हर होत आहेत. आपला हिस्ट्री ऑप्शनल सब्जेक्टचा वेगळा कोर्स आहे. तुम्ही तो जॉइन करू शकता. हिस्ट्री सब्जेक्ट, ऑप्शनल सब्जेक्ट व्यतिरिक्त तुमचे दुसरे काही ऑप्शनल्स असतील आणि तुम्हाला हिस्ट्री कव्हर करण्यासाठी बराच वेळ जात असेल, तर तुम्ही हा जर कोर्स जॉइन केला, तर तुमचे एफर्ट्स आउटसोर्स होत आहेत.
ड्युरेशनमध्ये तुमचा सगळा सिलेबस कव्हर होतोय. तुम्हाला फक्त काय करायचंय, नोट्स रीड करायचे आहेत, लेक्चर बघायचंय, पुन्हा नोट्स रीड करायचे आहेत, कन्सेप्ट बिल्ड करायचे आहेत, आन्सर रायटिंग करायची आहे आणि जेणेकरून तुमचा जो काही 7 टॉपिक्स आहेत, तुमचे प्रिलिम्स प्लस मेन्समध्ये ओव्हरलॅप होतात किंवा कव्हर होतात. हे तुमच्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये काय होऊन जातात, तर कव्हर होऊन जातात. म्हणजे तुम्ही प्रिलिम्स मेन्समध्ये गोष्ट पण म्हणजे तुमचा सिलेबस पण कव्हर होतोय, तुमचा टाईम पण सेव्ह होतोय आणि जो सेव्ह झालेला टाईम असणार आहे, तो तुम्ही कशामध्ये यूज करतायत, दुसरे जे सिलेबसचे टॉपिक्स आहेत त्याच्यात तुमच्या ऑप्शनमध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे तुमची जी कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग झालेली असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिलिम्समध्ये चांगले गुण मिळतील, म्हणजे प्रिलिम्स क्वालिफाय होण्याचे चान्सेस वाढतात आणि दुसरं म्हणजे मेन्समध्येही जे हिस्ट्रीचे वर क्वेश्चन्स विचारले जातील, त्याच्यामध्ये तुम्ही चांगले क्वालिटी आन्सर लिहू शकाल. जेणेकरून तिथे तुमचा जो स्कोर आहे, तो स्कोर वाढण्यामध्ये तुम्हाला काय होतं, तर मदत होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनुभवी मेंटर मीच तुम्हाला शिकवणार आहे. त्याच्यामुळे त्याचा तुम्हाला फायदा होतो. जसं सांगितलं गुण वाढवण्याचे तंत्र, गुण तुमचे कसे वाढतात ते तुम्हाला सांगितलंय. त्याच्यासाठी तुम्हाला ते 2 टेस्ट आणि 1 मॉक टेस्ट दिली. म्हणजे 2 सेक्शनल टेस्ट असतील आणि 1 मॉक टेस्ट असेल आणि तुमची जी आन्सर रायटिंग वगैरे असेल, त्याच्यात तुम्हाला सांगितलं जाईल हिस्ट्रीमध्ये कसं करायला पाहिजे. त्याच्यामध्ये काय डायमेन्शन्स तुम्ही ॲड करू शकता, काय व्हॅल्युएशन असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचे काही डाउट सेशन्स असतील ते वीकली बेसिसवर आपण घेणार आहोत. ते होऊ शकते. चालाघोडामोडींची एकत्रित म्हणजे हिस्ट्री स्पेसिफिक जे इव्हेंट्स घडतायत, ठीक आहे. ज्याचं रिलेव्हन्स एक्झामिनेशन पॉइंट ऑफ व्ह्यू आहे, त्या गोष्टी पण आपण काय करणार आहोत, याच्यामध्ये कव्हर करणार आहोत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे स्टडी करत असताना तुम्हाला काही मेंटरशिपचा गरज लागली तर ती तुम्हाला काय केली जाते, तर प्रोव्हाईड केली जात आहे. मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हा कोर्स आपण कोणासाठी डिझाइन केलेला आहे? एक म्हणजे जे यू-पी-एस-सीसाठी आणि एम-पी-एस-सी राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, ठीक आहे. त्यासाठी प्रिपेअर करत आहेत, त्यांच्यासाठी आहे. त्यांना ठीक आहे. त्याच्यानंतर ज्यांना एवढा व्हास्ट सिलेबस कव्हर करायला, म्हणजे हे 60 टॉपिक्स आहेत. 60 टॉपिक्स कव्हर करायला ज्यांना डिफिकल्टी फेस होते, त्यांच्यासाठी हा काय आहे, वन स्टॉप सोल्युशन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ते महत्त्वाचं आहे आणि चांगले गुण मिळवण्यासाठी प्रिलिम्स असेल किंवा मेन्स असेल, याच्यामध्ये तुम्हाला काय केलं जाईल, तर मदत केली जाईल. मग आता हे कोर्सचे फीचर्स काय आहेत? कोर्सचे फीचर्स म्हणजे हा कोर्स जवळपास आपला 3 ते 4 महिन्यांचा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स राहणार आहे. कारण एवढे टॉपिक जर तुमचे कव्हर करायचे म्हटले, तर तुम्हाला तेवढा वेळ लागणारच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या टेस्टमध्ये तुमचे 2 सेक्शनल टेस्ट असतील, एक फुल लेंथ टेस्ट असणार आहे. फुल लेंथ म्हणजे जे हिस्ट्री स्पेसिफिक असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पद्धत आपला हा ऑनलाईन मोडमध्ये अवेलेबल असणार आहे क्लास. ठीक. त्याच्यानंतर याच्यामध्ये लँग्वेज, लँग्वेज जी असेल मराठी, इंग्रजी दोन्ही कॅन्डिडेटसाठी आहे. तुमच्यासाठी जे मटेरियल रेडी करून ठेवले रेडी टू रेफरन्स क्लास नोट्स असतील, त्या इंग्रजी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये अवेलेबल आहे. त्याच्यामुळे क्लासचा जो प्रॉब्लेम आहे, तो तुम्हाला येणार नाही आणि टीचिंग जी असणार आहे इंग्लिश म्हणजे काय इंग्लिश, मराठी दोघंही कॅन्डिडेट्सला काय होणार आहे, तर डिफिकल्टी येणार नाही आणि तुम्हाला जो सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट पण चांगल्या पद्धतीने काय होईल, तर तुम्हाला अंडरस्टँड होईल. आता आपला हा जो कोर्स आहे मित्रांनो, याच्या संदर्भातली जी काही इन्फॉर्मेशन आहे, ही आपण ह्या ब्राउचरमध्ये दिलेली आहे. हे ब्राउचर जे आहेत आपल्या टेलिग्राम ग्रुपवर पण अवेलेबल आहे. त्याच्यानंतर याच्या संदर्भातली जी माहिती, ती माहिती आपला जो ॲप आहे, त्या ॲपवर पण आपण अवेलेबल करून दिलेली आहे आणि त्या ॲपची लिंक आणि टेलिग्राम चॅनलची लिंक हे दोघे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काय आहे, अवेलेबल करून दिलेले आहे. आता आपला हा जो कोर्स आहे मित्रांनो, हा कोर्स आपला कधीपासून चालू होणार आहे? तर आपला हा 23 डिसेंबरपासून हा कोर्स आपण लॉन्च करत आहोत. म्हणजे हा जो 23 डिसेंबर आहे, तर 23 डिसेंबरपासून काय करणार, तर हा कोर्स आपण लॉन्च करणार. तर तुम्ही हा कोर्स लॉन्च केला तर म्हणजे तुमच्या प्रिलिम्स अगोदर म्हणजे प्रिलिम्स तुमची यू-पी-एस-सीची असेल किंवा एम-पी-एस-सीची असेल. तुमचे हे जे कॉम्पोनंट्स आहेत, हे कॉम्पोनंट्स तुमचे काय होऊन जातात, तर कव्हर होऊन जातात आणि त्याच्यासाठी तुम्हाला दुसरीकडे कुठे जाण्याची गरज नाही. आता खास करून इंग्लिशमध्ये नोट्स तर कॅन्डिडेटला माहीत असतात, की अवेलेबल आहेच. पण मराठीमधल्या कॅन्डिडेट्सला प्रॉब्लेम होतो, की खरंच नोट्स देतील, नाही देतील. प्रॉमिस तर करताय, पण हे दिलं जाईल का नाही? तर त्याचं जे एक्झाम्पल आहे ना, हे एक्झाम्पल मी तुमच्या डोळ्यासमोर काय तर मांडलेलं आहे. याच्यात काय केलेलं आहे, आपला एन्शियंट इंडिया जसं आपण कव्हर करणार आहे. तर त्याच्या संदर्भातले जे काही नोट्स आहेत, हे नोट्स तुमच्या कशा पद्धतीने दिल्या जातील, हे कशा डिझाइन केलेले आहेत, याचं फक्त काय तुम्हाला एक सॅम्पल असावं, की तुम्हाला लक्षात यावं, की नोट्स कशा असतील म्हणजे तुम्हाला काय होऊन जाईल, तुमच्या प्रिपरेशनसाठी इम्पोर्टंट ठरेल. ह्याही नोट्समधून कव्हर करत असताना तुम्हाला तुमच्या मायक्रो नोट्स काढायच्या आहेत. त्या मायक्रो नोट्स काढत असतानाही तुम्हाला सांगितलं जाईल, की कुठल्या टॉपिकवर फोकस करा. प्रिव्हियस इयर क्वेशन पेपर म्हणजे प्रिलिम्सच्या बाबतीत असेल किंवा यू-पी-एस-सीच्या कॉन्टेक्स्ट म्हणजे एम-पी-एस-सीच्या कॉन्टेक्स्टमध्ये असेल किंवा यू-पी-एस-सीच्या कॉन्टेक्स्टमध्ये असेल. यू-पी-एस-सीचे प्रिव्हियस इयर मेन्सचे क्वेशन्स असतील. त्या पर्स्पेक्टिव्हने तुम्हाला काय जाईल, तर सांगितलं जाईल, की कुठल्या डायमेन्शनवर तुम्हाला व्यवस्थित काय करायचं तर फोकस करायचा. जेणेकरून काय होणार आहे, तुमचा जेवढा टाईम तुम्ही देणार आहात आणि तुम्ही जर इंडिव्हिज्युअल बेसिसवर याला एफर्ट्स द्यायचा प्रयत्न केला, तर ऑब्व्हियसली तुम्हाला रिलेटिव्हली याच्यावर जास्त वेळ लागेल. जर तुम्ही तुमचे एफर्ट्स हे आउटसोर्स केले, तर तुम्हाला रेडीमेड मटेरियल पण अवेलेबल होईल. एक, दुसरं काही वाचण्याची गरज नाही. दुसरं म्हणजे तुमचे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग होते. सेकंड, त्याच्यानंतर तुमचे जे काही म्हणजे स्कोर आहे, हा स्कोर तुमचा प्रिलिम्स किंवा मेन्समध्ये असेल, तो पण तुमचा काय होतोय, तर इन्क्रीज होत आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, तुम्हाला कोर्स संदर्भात जर अजून काही माहिती जाणून घ्यायची असेल, तर आपलं काय करू शकता तुम्ही मला ह्या नंबरवर 9511 900488
ह्या नंबरवर तुम्ही मला काय करू शकता, तर कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. तुम्ही जर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. तुम्हाला या संदर्भात काही अडचण असेल, तर जसं मी तुम्हाला सांगितलं, याच्या थ्रू तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तर हे पण तुम्ही आमच्या म्हणजे तुम्ही कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवू शकता. चला आपण थांबूया. थँक